नमस्कार बालमित्रांनो. हां, आपण गेल्या 2-3 तासांमध्ये एक अंकी संख्यांचा गुणाकार आणि 2 अंकी संख्यांचा गुणाकार शिकलो. त्यामध्ये 90 ते 100 संख्यांचा गुणाकार आणि 1 ते 10 अंकांचा गुणाकार आपण शिकलेला आहे. आता आपल्याला टप्प्याटप्प्यानं वैदिक गणितातील क्विक गुणाकार कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार शिकायचा आहे. संख्या जरी लहान असल्या तर या गुणाकाराच्या क्लुप्तीचा वापर आपण 112, 110 किंवा 100 ते 110, 100 ते 120 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार करताना त्याचा वापर होतो. म्हणून आपल्याला 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे शिकायचं आहे. आजची तिसरी स्टेप आहे भले, पण प्रत्येक वेळी थोडा थोडा बदल आहे, तो तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला पटकन करता येईल. 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 11 गुणिले 12 घेऊया आपण. आता 10चा पाया आहे, मग 10 पेक्षा किती जास्त आहे तिथं? 1 जास्त आहे. आता 10च्या पुढे गेलो आहे म्हणजे किती जास्त आहेत बघायचं. अगोदर कसं बघत होतो आपण? 10 पेक्षा कमी किती आहेत बघत होतो. इथं 1 जास्त आहे. इथे किती जास्त आहेत? 2 जास्त आहेत. तसंच करायचं मागच्यासारखंच. 2 1 2 आलं. हातचा वगैरे काय आला का? नाही. आता बेरीज करा. 2 आणि 1 3, ते 10 ते मिळवा. मागच्या वेळी वजा करत होतो, आता मिळवायचं. 10 आणि 3 13. किती उत्तर आलं? 132 आलं. आता दुसरं हे लक्षात आलं का? ठीक आहे. आता आपण दुसरं बघूया. आपण 12 गुणिले 12. तुम्हाला उत्तर माहीत आहे कारण वर्गसंख्या आहे, बरोबर? किती उत्तर आहे याचं? आता ह्या वैदिक पद्धतीनं आपल्याला हे बघायचं आहे. बघूया. इथे किती जादा आहेत? 2. इथे किती जादा आहेत? 2. यांचा गुणाकार किती आला? 4. आणि 2 आणि 2 4. काय करायचं? 4 10 आणि 4 14. 144 आलं. आता आणखी काय उदाहरण बघूया आपण. मोठं जर घेऊया आपण. 18 गुणिले 19 घेऊया. इथे किती जादा आहेत? 8. इथे किती जादा आहेत? 9. यांचा गुणाकार करा. 72 गुणाकार आला. मग इथं 2च लिहायचं. किती लिहायचा? 2. आणि 7 काय आलं? हातचा आला. आता यांची बेरीज करा. 17 आणि 7 किती आलं? 24. आणि 10 पाया किती आलं? 24 आणि 10 34 आलं. म्हणजे उत्तर किती आलं या ठिकाणी? 300. म्हणजे याची बेरीज 10 मध्ये मिळवायची. मोठा गुणाकार आहे वाटतंय आपल्याला, पण होतंय आपल्याला, पटकन होतंय ते. आता बघा. 16 गुणिले 15. या ठिकाणी एकच अंक लिहायचा आहे. पाया 10 आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे चुकत नाही आपल्याला उत्तर. आता सांगा किती जादा आहे 10 पेक्षा? 6. इथे किती जादा आहेत? 5. आता यांचा गुणाकार करा. 6 पंचे 30. हातचा आले 3. आता बेरीज करा. 5 आणि 3 8. 8 आणि 6 14. आणि पाया 10. किती आलं? 24. म्हणजे उत्तर एकूण किती आलं? 240. समजलं हे? आणखी काय बघूया आपण. आता 15 16 लिहिलं. चला असू दे, जे लिहिलं ते. आता कोण सांगणार? संजीवनी तू सांग पुढचा अंक. 17. ठीक आहे. पटकन सांगायचं. किती जास्त आहेत? 6. इथे किती जास्त आहेत? 7. यांचा गुणाकार किती आला? 2 लिहिला आणि हातचा इथं लिहिला कारण त्याची बेरीज करायची आपल्याला. 6 आणि 4 10 आणि 7
17 मध्ये किती मिळवायचे? 10. पाया 10 मिळवायचं. झालं 27. 272. अजून बघूया आपण. सांग स्वरा. 11 19 किंवा 19. किती जादा आहेत इथे? इथे किती जादा आहेत? 9. यांचा गुणाकार किती आला? 9. हातचा काही नाही. यांची बेरीज 10 आणि पाया 10. किती झाले? 20. उत्तर किती आले? 209. आणखी एक घेऊया आपण उदाहरण. आणखी एक घ्यायचं. एकाने एक सांगायचा आकडा, दुसऱ्याने एक सांगायचा. स्वरा तू सांग एक आकडा मोठ्यानं. 15. आता वीरेन तू एक सांग आकडा. 17. बरोबर आहे. पटकन सांगायचे. किती जास्त आहेत? 5. इथे किती जास्त आहेत? 7. गुणाकार करा. 7 5 3 हातचा इथंच लिहिला. 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि पाया 10. किती आलं? 25. उत्तर किती आलं? 255. एवढी तयारी तुम्हाला पुरेशी आहे. आवडले का आजचा पाठ? हां, म्हणजे तुम्ही आता 10 ते 20 पर्यंत तोंडी गुणाकार करू शकता. जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर अंक धराल आणि पटापटा कराल तर तुम्हाला ते नक्की येईल. तर तुम्ही घरामध्ये जाऊन तोंडी सराव करायचा. 1 ते 10 अंकांची बेरीज गुणाकार किंवा 10 ते 20 संख्यांचा गुणाकार आणि 90 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार तुम्ही जर तोंडी सराव केला ना तर ते पटपट तुम्हाला सराव होतो आणि याचा फायदा तुम्हाला 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्यांचा गुणाकार करायला मदत होणार आहे. आता ज्या मधल्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार कसा करायचा हा तुमचा समोर प्रश्न पडला असेल. बरोबर आहे ना? त्यांचा गुणाकार करताना आपण काय करायचं हे पुढच्या तासाला आपल्याला बघायचं. आलं काय लगेच? त्यापूर्वी काय करायचं? पुढच्या तासाची तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमचं चॅनल काय करायचं? लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं. धन्यवाद.